कल्याण के कोलसेवाड़ी पुलिस थाने की हद में बढ़ती गुंडागर्दी। रास्ता पूछने पर युवक पर किया जानलेवा हमला, एक गिरफ्तार दो फरार। आजकल कल्याणपुर में गुंडागर्दी बढ़ती जा रही है। कल रात 1 बजे के करीब कल्याणपुर के नांदीवली में रहने वाले धीरज जावड़े और उनका दोस्त तेजस बराडे मोटर बाइक से विजयनगर की ओर जा रहे थे। चूँकि नांदीवली से चिंचपाड़ा 100 फुट रास्ते पर जगह जगह रास्ते का काम चालू है, बहुत जगह रास्ता खोदा गया है, इसीलिए उन्होंने रास्ते से जाते हुए और सामने से आ रही एक मोटरसाइकिल सवार पर 3 युवकों से रास्ते के बारे में पूछा कि आगे का रास्ता कैसा है, अच्छा है या खोदा गया है। तभी उनमें से एक ने गाली गलौज करना शुरू कर। कारण पूछने पर उन तीनों में से एक ने धारदार हथियार कोयते से धीरज जावड़े पर जानलेवा हमला किया और तीनों ने मिलकर तेजस और धीरज को लातों से मारा। गंभीर तौर पर घायल धीरज जावड़े को इलाज के लिए एक निजी अस्पताल में भर्ती किया गया, जबकि तेजस और धीरज ने मिलकर उन तीनों में से एक गणेश शेवाड़े को पकड़कर गिरफ्तार करवाया, जबकि उसके 2 साथी अक्षय गोगावड़े और विकी महानरवर अभी भी फरार है। ऐसी जानकारी पुलिस अधिकारी संदीप भालेराव ने दी। माझं नाव तेजस बराडे। काल रात्री एक घटना झाली माझ्या मित्रासोबत आणि माझ्यासोबत। आम्ही रस्त्याने जात असताना 5 बंगले एक रोड आहे तिथे वर, तिथे जात असताना रस्ता खोदला होता। तर रस्ता खोदल्यामुळे आम्ही तिथे थांबलो। समोरून एक गाडी येत होती, त्या गाडीला मी विचारण्यासाठी थांबलो की समोरून रस्ता आहे का गाडी जायला। तर त्या मुलांनी, त्या गाडीवरती 3 मुलं होते, त्या मुलांनी शिवीगाळी करत आम्हाला मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये माझ्या मित्राच्या डोक्यावरती कोयत्याने हल्ला केला। नशिबाने मी तो कोयता त्यांच्याकडून घेतला आणि पोलिसांकडे एका आरोपीला जमा केला। कोण होते हे लोक काही अंदाज नाही आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे काल रात्री 1 वाजताच्या सुमारास तक्रारदार तेजस बराडे यांच्या तक्रारीवरून 3 इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109 जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। तक्रारदार तेजस बराडे व त्याचे मित्र धीरज जावळे असे दोघे मोटरसायकलवरून मित्राला भेटण्यासाठी जात होते। त्यांच्या समोरून एका मोटरसायकलवर 3 जण तरुण आले। तक्रारदाराने त्यांना समोर रस्ता चालू आहे का अशी विचारपूस केली असता समोरून आलेल्या तिघांनी त्यांना शिवगाळ केली। शिवगाळ का केली असं तक्रारदाराने विचारले असता आरोपींनी त्यांना तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यातील एका आरोपीने तक्रारदाराचा मित्र धीरज जावळे याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्यास गंभीर दुखापत केलेली आहे। सदर जखमी इसम गुरुप्रीत हॉस्पिटल विजयनगर या ठिकाणी ॲडमिट आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे गणेश शेवाळे यास अटक केलेली आहे। त्याच्याकडून सदर हत्यार देखील जप्त केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे। उर्वरित 2 फरार आरोपी यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे।